हॅलो, हॅलो, तुमचं नाव? सोनाली जोशी. तुमचा इथे फ्लॅट आहे? हो, ए ब्लॉक मध्ये 7th फ्लोअरवर. चेहऱ्यावर खूप खुश दिसताय आज तुम्ही. हो हो हो, ऍक्च्युली मी पोझेशन घेतलं काही दिवसांपूर्वी अँड आय एम व्हेरी हॅपी विथ व्हॉट आय हॅव गॉट. इनिशियली मला असं वाटलं होतं की डेव्हलपर नॉट नोन, बट जेव्हा मी क्वालिटी पाहते मला असं खूप छान वाटतंय की आय हॅव ऍक्च्युली गॉट व्हॅल्यू फॉर माय मनी. आय एम व्हेरी हॅपी अँड आय रेकमेंडेड द प्रिमाइसेस टू क्वाइट अ फ्यू पीपल. सो आय होप यू कम अप विथ मोर प्रोजेक्ट. सुरुवातीला शंका होती? शंका नव्हती. फर्स्ट टाइम आय डोंट नो तुमचे अजून किती प्रोजेक्ट्स आहेत इकडे, बट असं वाटलं होतं की मी रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहे अँड आय एम वर्किंग विथ अ डेव्हलपर हिअर इन पुणे. आय हॅव बीन डुईंग रिअल इस्टेट फॉर सम टाइम. सो फ्रँकली स्पीकिंग मी क्रिस्टल प्रॉपर्टीचं नाव नव्हतं ऐकलं. सो मी इकडे आले लार्जली विथ दी सर्वे नंबर विच वॉज व्हेरी फॅसिनेटिंग टू मी. मला असं वाटलं होतं 33 इज समथिंग विच इज fascinating as a number to me. So I came here, I saw the project. मला व्हॅल्यू फॉर मनी वाटलं. रेट तेव्हा जे कोट होत होतं आय फाउंड इट वॉज व्हेरी गुड. स्पेसिफिकेशन्स जे तुम्ही देत होता, कारण मी ज्या डेव्हलपरकडे काम करते, द प्राइस दॅट ही इज कोटिंग, जी स्पेसिफिकेशन्स ते देतात ते आय थिंक ही इज मच लोअर इन स्पेसिफिकेशन्स दॅन वॉट यू हॅव प्रोव्हाइडेड फॉर द मनी दॅट आय हॅव पेड. आता एंड प्रोडक्ट पाहिल्यानंतर तो आय एम रिअली व्हेरी हॅपी विथ वॉट आय हॅव गॉट. तुम्ही रिअल इस्टेटमध्येच आहात आता तुम्ही म्हणलात, तर मग तुम्ही रिअल इस्टेटमध्ये स्वतः असल्यामुळे बिल्डर चूज करताना क्रायटेरिया काय होता? फर्स्ट इंटरॅक्शन जो आपला होतो तो सेल्स स्टाफशी होतो. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द वे दॅट द सेल्स स्टाफ इंटरॅक्टेड विथ मी, बिकॉज दे वर गिव्हिंग अ व्हेरी पर्सनलाइज्ड अटेन्शन अँड दे वर व्हेरी प्रॉम्प्ट. फोन करून मग त्यांनी मला म्हणजे मी फॉलोअप घेतलाच की मला एक स्पेसिफिकच अपार्टमेंट हवा होता जो मी आत्ता घेतलाय. तो कोणतरी अजून ब्लॉक करून ठेवला होता. सो मी पण फॉलोअप करत होते. त्यांना असं कळलं की मला ऍक्च्युली आय एम जेन्युइन बायर. So they were very prompt. She called me up and told me this is it and the apartment is available. Please come. मी जेव्हा आले तेव्हा बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन झालेलं होतं. एक महिन्याने मी परत आले तो आय सॉ द कन्स्ट्रक्शन वॉज इव्हन मोर वेल डन. सो मला असं वाटलं की शैलजांनी मला सांगितलं होतं की द डेव्हलपर ही डज नॉट डू प्रोजेक्ट्स एट अ टाइम. एका वेळेवर तुम्ही एकच प्रोजेक्ट करता, विच इज व्हेरी क्लिअर की तुमचा फोकस फक्त तेवढ्या एका प्रोजेक्टवरती असतो आणि त्यामुळे दे विल नेव्हर बी अ डिले इन हँडओव्हर ऑफ पोझेशन. नाही तर नॉर्मली तुम्ही डेव्हलपर्स बघता इथे पण सुरू कर तिथे पण सुरू कर, इथले पैसे तिकडे टाक, असं होतं. त्यामुळे तुम्हाला मग पोझेशन मिळत नाही. जो काही डिले झाला दॅट वॉज बिकॉज ऑफ PMRDA वगैरे वगैरे, विच वी अंडरस्टँड. दॅट इज फाईन. आय थिंक ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मग आता पुढचा फ्लॅट कधी घेणार त्यांच्याकडे? मी शैलजा आधीच विचारलंय की तुम्ही इथे नेक्स्ट प्रोजेक्ट कधी सुरू करताय. 1 BHK घेईन, पण मी घेईन किंवा अजून कुठे असेल तर आय विल डेफिनेटली कन्सिडर. क्रिस्टल बरोबर पुढे असोसिएशन कायम ठेवायला आवडेल? आवडेल, नक्की आवडेल मला. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो मच थँक्स.